साकार होत असताना युवा नेता चषक 2026 2 दिवस 16 संघ एक प्रेक्षणीय मॅच अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एक क्रिकेट रंगताना पाहायला मिळालं. तब्बल 3 कॅमेऱ्यांसोबत ही स्पर्धा YouTube वरती तुम्ही पाहता. ग्रामीण टेनिस क्रिकेट या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट आपल्या भेटीसाठी घेऊन आली आहे आणि बरोबर 3 वाजता जो सामना आपण आज वाट पाहतोय तो खेळला जाणार आहे. आमने लोणाड विरुद्ध राजनौली जिल्हा परिषद गट या 2 प्रेक्षणीय संघादरम्यान ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. यश 11 साविंद्रा आणि त्यांच्या विरुद्ध खेळतीये टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. सलामीची जोडी सन्नी आणि त्याच्या सोबतीनं विनय ॲज ओपन या मैदानावरती सलामीला आलेत. एक मोठी स्वप्न घेऊन मैदानावरती प्रत्येक संघ उतरतोय. भिवंडीचं इमर्जिंग क्रिकेट तुम्ही अनुभवता. मॅचला होतीये सुरुवात. पहिला बॉल शफल होऊन खेळायचं होतं. रनआउटची संधी मिस झाला. डायरेक्ट हिट आणि एक सिंगल आणि झेल देखील होता तो हातातनं तिकडे निसटलाय आणि एक सिंगल त्या ठिकाणी मिळती आहे आणि अकाउंट ओपन झालं. फलंदाज सनी आणि त्या सोबतीनं जीवनदान देखील सनीला मिळालं. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा खेळतीये. विराज चोरघे यांचा संघ आणि इथं फटका लाजवाब लांबूनच खेचलाय. विथ द टायमिंग विथ द फ्लो डाऊन द ग्राउंड सी गोज कडक 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 6. बघताना जितका तो सोपा स्ट्रोक वाटतोय पण तो खेळताना कठीण आहे. पण आपल्या ताकदीच्या आणि आपल्या उंचीच्या जोरावर विनयने तो षटकार सजवलेला आहे. धावसंख्या आता वेगानं पोहोचते 7 वर. बॅटच्या फ्लो सोबतच हा 6 आलाय. हॅमरिंग स्ट्रोक्स प्रचंड पॉवर तो जनरेट करतो शॉट अटेम्प्ट करताना. इथे मिड विकेटला मिसफील्ड. आधीचा 6 त्यानंतर आलेला मिसफील्डचा चौकार आणि सुसाट सुटलाय मैदानावरती. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. थँक्यू डीजे. ओव्हर द विकेट. आता चांगला बॉल आहे. आता बॅट पार्टमध्ये जो रूम बनवला होता त्यामध्ये बरोबर ब्लॉक हॉलमध्ये टाकलाय. फायनली कमबॅक तुम्हाला पाहायला मिळत आहे गोलंदाज निहाल पाटीलचं. याआधी जे सॉन्ग तुम्ही ऐकलं आदिवासी समाजाच्या माध्यमातून येणारे संगीत होतं. प्रचंड कष्ट करू, प्रचंड प्रामाणिक आणि प्रचंड खरं तर आयुष्यामध्ये संघर्ष करणारा आदिवासी समाज आणि त्यांचं गुणगान गाणारे ते सॉन्ग होतं. इथे बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतील धावा. या ठिकाणी 4 हा येतो चौकार. फलंदाजी करताना विन अ ग्रेट स्टार्ट. आमने लो वाव वाव वाव. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, ताकद, उंचीचा परिपूर्ण वापर फलंदाज विनय करताना पाहायला मिळाले. 2 षटकार 2 चौकार त्यांच्या वतीनं. मला नाही पटत तडजोड, मला फक्त पटते तोडफोड आणि तीच तोडफोड मैदानाच्या आतमध्ये निहाल पाटीलच्या विरोधात विनय करतोय. धावसंख्या पोहोचते 21. तर याच दरम्यान शुभागमन झाला टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक दानशूर राजा म्हणून ज्याची ओळख आहे सन्माननीय विराज शेठ दयानंदजी चोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम विराज. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सध्या भावाच्या नावापुढे शेठ लावावं लागतं. आताच डिपेंडरचा ओनर झाला भाऊ. अभिनंदन विराज. आणि त्यांचीच टीम खेळती आहे सध्या बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. भन्नाट स्ट्राईक रेट विनय यांचा पाहायला मिळाला. 21 धावा. मी मागचे 2 सामने मिड रेंजचे होते आणि आय एक्सपेक्ट की हा सामना 60 अप जाईल जशी खेळी मैदानाच्या आतमध्ये विनयच्या वतीने पाहायला मिळते. पण जर पहिल्या षटकात जे कमवलं नाहीये ते कमवायचं असेल तर पुढच्या 3 षटकांमध्ये यश 11 साविंद्राच्या कॅप्टनला योग्य ते पर्याय वापरावे लागतील. पहिला पर्याय निहाल पाटीलला चुकलाय, पण पाहूया आता आदित्यचा पर्याय जो योग्य राहतोय का, मागच्या षटकाला बॅकअप मिळतंय का, काउंटर अटॅक होतोय का, प्रश्न वेगवेगळे आहेत. पाहूया उत्तर नेमकं या षटकात काय मिळते. की यश 11 साविंद्राला कमबॅक करून देऊ शकतो तो गोलंदाज कोण आहे तर साविंद्राच्या कॅप्टनला माहिती आहे आदित्य
आणि या ठिकाणी बरोबर आदित्यला या ठिकाणी गोलंदाजीसाठी, आणि किती मेहनती आहे ना भाऊ, थोडासा तिथनं फक्त बाजूला सरकवलाय. टीमची टोटल धावफलकावरती पहिलं षटक संपल्यानंतर 21 धावा. वॉट बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि एक सिंगल या ठिकाणी मेल. एका सिंगलला स्कोर 22. नुकतेच शुभागमन झाला व्यासपीठावरती. विराज शेठ चोरगे त्यांचा संघ सध्या खेळतोय बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. विराजच्या टीम कुठे कुठे खेळतात हा प्रश्न अगदी लक्षात ठेवायला कधी कधी कठीण जातं. सिटी इमर्जिंग, भिवंडी सिटी क्रिकेट, त्या सोबतीनं भिवंडी प्रीमियर लीग, ठाणे जिल्हा प्रीमियर लीग, 70-70 बिग बॅश, ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट, सगळीकडे सध्या एका नावाची चर्चा आहे आणि ते नाव विराज चोरगे. विराज रिग्नेश हे दोन्ही युवा पुरस्कार आहेत जे भिवंडीच्या क्रिकेटला मिळालेलं एक वरदान. नेहमी सातत्यानं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम राहायला रिग्नेश प्रताप पाटील आणि विराज दयानंद चोरगे या दोन्ही युवा पुरस्कर्त्यांचं, आणि भिवंडी विभागातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी हे दोन्ही पॅकर्स पुरस्कर्ते ऑलवेज रेडी असतात. धावफलकावरती धावा जसं मनीष दादानं चर्चा केली 60 पर्यंत जाऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनानं वाटचाल सुरू आहे. 50+ डेफिनेटली ट्राय करेल बॅटिंग टीम बालाजी स्पोर्ट्स. बॉलचा गॅपमध्ये पॉवर प्ले सुरू होता त्यावेळी अगदी क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत होतं. आता पॉवर प्ले फिनिश झाला, क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतं, त्यामुळे संधी होती फिल्डर्सकडे. एक सिंगल धावफलकावरती डबल जोडली जाईल आणि 2 धावफलक स्कोरकार्डवरती पुढं जातं. 27 धावा बिनबाद सुरुवात आहे. काय म्हणशील मनीष दादा, जे आक्रमण पॉवर प्लेमध्ये केलं विनयनं आणि आता सिंगल डबल सनी आणि विनय खेळतोय. आणि बघा आता विकेटचा रकाना सुद्धा भरणार आहे. गोलंदाज बदलला आणि मग खेळ बदलला. ज्या फलंदाजाचा धुमाकूळ आपण पाहिला होता या षटकामध्ये, त्याची अपेक्षा होती की आपण सुद्धा कुठेतरी मॅच करायला पाहिजे विनयच्या खेळी सात्र त्याचे स्ट्राईक रेट तसा मॅच करायला हवा, पण स्ट्राईक रेट मॅच नाही झाला. फलंदाज बाद, विकेट डाऊन. संगीत या ठिकाणी डीजे मास्टर्सकडनं तुम्ही ऐकलं. ठाणे जिल्ह्यातील अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आवाज म्हणजे या सरवली पाडा परिसरातील ते नाव राजकीय क्षेत्रातील एक मोठी उंची गाठणारं आणि अनेक यशाची उंच शिखरं पार करणारं सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेबांचं हे संगीत या ठिकाणी तुम्ही ऐकत होतात. विकेट काढली आहे गोलंदाजी करताना आदित्यनं. आदित्य कम्प्लिटली पॅक बॉलर आहे. विकेटसाठी त्याला ओळखलं जातं. त्याचं वय कमी आहे बट त्याची स्वप्न मोठी आहेत आणि आदित्यला अशाच गोलंदाजी करताना आजवर आपण पाहत आलोय. फटका हा टायमिंग झालाय, एलिव्हेशन थोडंसं कमी, डीप मध्ये लॉंग ऑन बनून राहिलेत प्रेक्षक आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार 4. नवीन फलंदाज ओमी आले आहेत आणि ओमीने चौकार खेचलेला आहे. खरं तर फिल्डिंग पोझिशन कसे ॲडजस्ट करायचं हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पुढ्यात बॉल ठेवतायत तर लॉंग ऑफ पाहिजे, पण लॉंग ऑफचा क्षेत्र थोडासा वाईडिश होता, त्याचमुळे संधी फलंदाजाला मिळाली. कॅच होती पण पोझिशन नव्हती क्षेत्ररक्षकाची. 4 धावा मिळत आहेत. चौकार 8 झाला. धावफलक वेगात पुढे जात आहे. आता टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसळी घेताना बॉल पाहायला मिळाला. अनपेक्षित बाउन्स होता खरं तर बॅटर्ससाठी, तिकडे सरप्राईज झाला बॅटर्स देखील. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. धावफलकावरती जाऊन पोहोचलं 31. थोडासा का होईना लगाम लावण्याचं काम कुठेतरी जरूर आदित्यनं केलं होतं, बट मागचा जो चौकार आला त्यानं थोडंसं स्वप्न आदित्यची देखील विस्कळीत राहिली आणि तब्बल 10 रन्स या ओव्हरमध्ये खर्च झालेत. 2 षटकांचा खेळ झाला. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉससाठी आपण आमंत्रित करूयात TGC सरवली आणि वर्सेस हर्षित 11 टीमघरपाडा. एक्स्ट्रा वेळ आपल्याकडे नाही आहे. इनिंग ब्रेकमध्ये लगेचच कंपल्सरी टॉससाठी यायचं आहे. जो कॅप्टन टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित नसेल, पेनल्टीचा सामना भिवंडी इमर्जिंग क्रिकेटच्या नियमावलीनुसार तुम्हाला करावा लागेल. TGC सरवलीचे कॅप्टन आणि टीम
हर्षित इलेव्हन टेमघरपाडाचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित रिपोर्ट करायचा आहे. आज 2 सामने जिंकून टेबल टॉप करताना टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे, ज्यांना अतिशय चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये खेळलं आणि खूप सुंदर असं खरं तर प्रदर्शन राहिलं ऑल टीमचं आणि तो संघ होता. स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स राहणार. षटके संपली आहेत मैदानावरती. 2 धावा झालेल्या 31. लोवा फुल टॉस होता ऑन साइडला आडवा बॅटने खेचला गॅप मोठा चपराक दिली या बॉलला आणि काढला फरार मिड विकेटच्या बाहेर सीमा पार. हा येतो युवा नेता चषकातील एक दर्जेदार धमाकेदार दिमागदार चौकार. रजनीकांतला घेतल्यानंतर चित्रपट ब्लॉक बसत जाण्याची शक्यता वाढते, तसंच आता संघामध्ये विनयला घेतल्यानंतर धावफलक मोठा होण्याची शक्यता वाढते. बघा जसे इझिली ते खेळत आहेत, प्रत्येक बॉल सीमारेच्या बाहेर पाठवतायत बॅटची लिडिंग एज. संधी आहे राजला, पण क्षेत्ररक्षण चुकलं आणि त्या ठिकाणी जेव्हा काम असतं मोबाईलचं नेटवर्क जाम असतं असंच पाहायला मिळालं, कारण विनयचा विकेट हवा होता. संधी निर्माण केली होती राजने, पण कॅच इनकम्प्लीट आणि संधी मिळते विनयला. धावसंख्या पोहोचते 37. कॅचेस ड्रॉप होत आहेत, मिसफिल्ड होती आहे, चौकार षटकार सातत्याने येत आहेत. 37 वरती टीम जाऊन पोहोचली आहे आणि एक मोठ्या टार्गेटच्या दिशेनं वाटचाल करताना सध्या संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. टीमची टोटल 50+ जाऊ शकते आहे, ज्या अनुषंगाने सध्या बॅटिंग होती आहे. मागच्या मॅचमध्ये 49 चेस झालेत. इथे अजून एक चौकार येईल. बॉल चालला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चौकारानं धावफलक 41 या आकड्यावरती अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल सध्या आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करताना विनयच्या माध्यमातून चौकार त्यांना मारले 4, षटकार त्यांना मारले 2, एक ट्रिपल एक डबल आहे. इंडिव्हिज्युअल 33 नॉट आउट सध्या तो बॅटिंग करतोय आणि एक मोठं टार्गेट सेट केलं जाईल हे सध्या सांगत असताना टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा व्यासपीठावरती स्वतः टीम ओनर उपस्थित आहेत. विराजजी चोरगे त्यांनी पुरस्कृत केलेला संघ बालाजी स्पोर्ट्स भिवंडी इमर्जिंग क्रिकेटमध्ये. विकी देवीदास पाटील यांचा संघ एका बाजूला खेळतोय, तुम्ही पाहताय तो म्हणजेच यशिलवन चाविंद्रा. चाविंद्रा म्हटलं की ऑलवेज नो डाऊट ॲट ऑल, नेहमीच एक चांगलं क्रिकेट भिवंडीच्या विभागात खेळत आलेला संघ. यशिलवन चाविंद्राकडनं आज अपेक्षा असतील त्या म्हणजेच बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडासमोर नुकतीच विकेट आली आहे. फलंदाजी करताना विनय 33 धावा त्याच्या बॅटमधून आले. खूप चांगला खेळला या मॅचमध्ये विनय आणि एक मोठी इनिंग त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली. न्यू बॅटर्स मैदानावरती आलेत. राज आतापर्यंत 10 धावा खर्च झालेत, एक विकेट आली आहे. नवीन फलंदाज सचिन आलेत. मोठा फटका पाहिजे सचिनच्या बॅटमधनं अपील झालाय आणि अंपायरचा इशारा, फलंदाज बाद, ओईठी आउट. सचिनला परतावा लागतंय आणि विकेट मिळते अजून एक. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहता राजला आणि आता राज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलेला आपल्याला पाहायला मिळतो. लगातारचे 2 विकेट्स काढलेत राजनं. सुरुवातीला 3 बॉलमध्ये 10 खर्च झाले होते आणि आता हॅट्रिक वरती येऊन राज थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूनं विनय यांच्या खेळाचं महत्त्व तर आपण पाहिलं, ते बाद झाले आणि विनयच्या मागोमाग सचिन सुद्धा माघारी परतलेले आहेत. म्हणजे सनी, विनय आणि सचिन हे 3 फलंदाज बाद झालेत. अजूनही ओमी मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्यांच्या वतीने एक चौकार आलाय. ब्रेस कंप्लीट केले. नवीन फलंदाज करण पोचतायत स्ट्रायकर साईडला हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी. या अगोदर कित्येक गोलंदाजांच्या ब्रेस कंप्लीट झालेले आहेत, पण एकच गोलंदाज कुणाल ज्यांच्या नावावर या स्पर्धेतली हॅट्रिक आहे. पाहूया पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आणखी एक गोलंदाज रोहित येतोय आणि स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत करण. धावसंख्या आहे
बालाजी एकर्स या संघाची 41. ओ क्या बात आहे, परफेक्ट बॉल जो हॅट्रिक साठी आवश्यक होता तो हाताळलेला आहे. बॉल मागे सरकतोय. आदरणीय समीरजी पाटील यांचं आगमन मुख्य मंचावर होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करताना बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा संघाची धावसंख्या 42 धावा, 3 फलंदाज बाद. चला पुढचे दोन संघ TGC सरवली आणि हर्षित 11 टेमकरपाडा. कॅप्टन टॉससाठी रेडी राहा. पुढच्या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये TGC सरवली आणि हर्षित 11 टेमकरपाडा. ओमी, जशी आपण चर्चा करत होतो मागच्या 3 षटकामध्ये जोपर्यंत खेळपट्टीवर विनय होता, विनयच्या वतीनं 33 धावा संघाला मिळालेल्या आहेत, पण इतरांची 7 संघाला नाही मिळत आहे. एकाने खेळलं तर मग कुठेतरी आपण रिस्ट्रिक्टेड राहतो. प्रत्येकाने खेळलं तर आपल्या मनासारखा क्रिकेटचा खेळ होऊ शकतो. पण आता पाहूया विनय बाद झाल्यानंतर या शेवटच्या 6 बॉल्समध्ये कुठपर्यंत पोहोचतोय बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा. नक्कीच एका खेळाडूचा हा खेळ नाही आहे. एकटा खेळाडू तुम्हाला चेस करताना कदाचित एका वेळेला मॅच जिंकून देऊ शकतो, पण पहिल्या इनिंगमध्ये स्ट्राईक रोटेशन जर होत नसेल, डॉट बॉल्स एका बाजूने येत असतील, जिकडे 33 रनची इनिंग आली आहे, स्टार्ट चांगला आहे, एक सन्मानजनक लक्षापेक्षा तुम्ही पुढे निघून गेलात. कारण 3 ओव्हरमध्ये पूर्णपणे मॅचमध्ये पकड. पहिल्या षटकात 21, त्यानंतर दुसऱ्या षटकात 10, तिसऱ्या षटकात 11 आले. 3 ओव्हर 42 आहेत. मग ते जर हर्षित इकडे 50च्या आतमध्ये थांबवतोय तर नक्कीच या मॅचमध्ये पलटवार करू शकते टीम. यश 11 चाविंद्रा बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडाच्या विरुद्ध. चांगली रंगेली मॅच. अशा अपेक्षांचं ओझं म्हणजे क्रिकेट. प्रत्येक दिवशी नवीन स्वप्न, नवीन सुरुवात म्हणजे क्रिकेट. प्रत्येक बॉलवरती संघर्ष, स्वतःला सिद्ध करण्याची एक झुळूक मनामध्ये असणारा आत्मविश्वास म्हणजे क्रिकेट. आणि तोच क्रिकेट सध्या दाखवतात हे सगळे युवा शिलेदार. भिवंडीचं क्रिकेटचं हे येणारं भविष्य सध्या तुम्हाला इमर्जिंग क्रिकेटच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतं. हर्षित तयार झाला बॉलिंग ट्रॅकवर. रोहित या बॉलिंग ट्रॅक वरती आधी 10, आता हर्षित. मागच्या 2 ओव्हरमध्ये 21 आणि पहिल्या षटकात 21. इथे पहिला बॉल, मला असं वाटलं पहिल्याच बॉलवरती हर्षितला पाहिल्यानंतर हायवे दिवाचा आर्यन भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय की काय. सेम बॉलिंग ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. फक्त आर्यन ज्यावेळी जम्प करतो त्याची जम्प थोडीशी 2 ते 3 फूट अगदी उंच असते. इथे थोडीशी जम्प कमी आहे बॉल रिलीज करताना हर्षितची. बट हा एक वेगळी ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते हर्षितकडनं. ओ व्हॉट अ बॉल. इथे क्लीन बोल्ड आणि अगदी आर्यन बोरची कॉपी पेस्ट मला बनायचं नाहीये तर मला सर्रास बनायचं आहे हे सांगत असताना हर्षित एक स्वप्न घेऊन टेनिस बॉल क्रिकेट विश्वात आलाय आणि खूप चांगलं काम सध्या करतोय. आणि विकेट मिळते पहिली गोलंदाज हर्षितला. एक्झॅक्टली, खूप चांगला उल्लेख आपण केला की या जगात कित्येक जण आहेत जे आपापल्या गुणांमुळे ओळखले जातात, पण आपण सुद्धा इतरांपेक्षा वेगळे आहोत किंवा आपण सुद्धा आपली एक ओळख बनवू शकतो. तीच ओळख हर्षितने बनवलेली आहे. हर्षित पहिल्या बॉलवर थोडासा गडबडला, एक्स्ट्रा रन देऊन गेला, पण त्यानंतर पुढच्याच बॉलवर स्टंप टू स्टंप अटॅक आणि फलंदाजाला त्यांनी गारद केलेलं आहे. 50, तुम्ही एक उल्लेख केला होता की 50च्या अलीकडे थांबवेल का हर्षित. जी स्टाईल आणि जी शैली आहे मला असं वाटते की 50च्या आतमध्ये रोखण्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे लास्ट ओव्हरचा हर्षित. अजून त्याचं कंट्रोल किती आहे ना ते आपल्याला पाहावं लागेल. इम्पॉर्टंट काय, ज्यावेळी बॅट्समन शफल होतील त्यावेळी तो काय करतोय, त्याची स्ट्रेंथ काय. तो यॉर्कर्स ब्लॉक हॉलसाठी ओळखला जातोय. हे भिवंडीचं क्रिकेट आहे. इकडे बैठक सर्रासप्रमाणे सिग्नेचर शॉट बनून गेला प्रत्येक प्लेअरसाठी. त्यामुळे त्या काळामध्ये हा सगळ्या ॲडजस्टमेंट तो कशा प्रकारे करेल, आपल्या लेंथ लाईनमध्ये बदलाव, वेगामध्ये कंट्रोल, टप्प्यावरती नियंत्रण कसं आणेल ते आपल्याला पाहायचं आहे. हर्षित तयार आहे. हा चांगला आहे. गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर अगदी सरळ चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि हे पाहून खूप चांगलं वाटलं की हर्षित फक्त यॉर्कर नाही, गुडलेन स्पॉटवरनं कटर देखील टाकू शकतो. तू पाहिलं असेल हलकासा बॉल जसं लेदर बॉल पडला की सीमसोबत बाहेर निघतो. इथे तेच पाहायला मिळालं. टेनिस बॉल पण टप्पा पडल्यानंतर आपल्या स्केलच्या जोरावरती थोडंसं वळवलं हर्षितनं. हा यॉर्कर टाकलाय, अपील झाला, बॅट अँड बॉलचा स्पर्श आणि एक सिंगल त्या ठिकाणी मिळती आहे. वल बोल्ड हर्षित अशीच गोलंदाजी करत राहिला तर येत्या काळामध्ये नक्कीच भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये, भिवंडीच्या तालुकास्तरीय क्रिकेटमध्ये स्वतःच्या नावाची, आपल्या गावाची आणि नक्कीच एक वेगळी ओळख तयार करण्यामध्ये हर्षित यशस्वी होऊ शकतो. वल बोल्ड मागच्या 3 बॉलमध्ये इम्प्रेस केलं आणि म्हटलं जाताना युअर फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि मगाशी जी चर्चा मनीष दादा तू करत होता कॉपीची, मार्केटमध्ये शेंगदाणे, वटाणे, फुटाणे किती आले ना, काजू बदामाची किंमत कधीच कमी होत नाही. त्यामुळे कोणाची कॉपी करून मोठं होण्यापेक्षा ना स्वतःकडे जे आहे टॅलेंट ते ऑलवेज शो करा.
कारण त्याच्यातून तुमची स्वतःची एक ओळख तयार होईल. वॉट अ बॉलिंग, विकेट विकेट विकेट. वेल बोल्ड हर्षित. गोलंदाजी आवडली असेल ना भिवंडीकर, एकदा टाळ्या नक्की व्हायला पाहिजे हर्षितसाठी. अतिशय चांगला गोलंदाज सध्या घडताना भिवंडीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली बॉलिंग या महत्त्वाच्या टप्प्यावर गोलंदाज हर्षित हाताळताना पाहायला मिळालेले आहे. या अगोदर आपण जसं आर्यन भोईर यांचा उल्लेख केला, आर्यनने देखील खूप कमी कालावधीमध्ये म्हणजे वडिलांचं मार्गदर्शन घेऊन आणि हायवे देवेच्या सर्व इतर जुन्या जाणत्या खेळाडूंचं मार्गदर्शन घेऊन एक हक्काचं नाव कमवलेलं आहे. आणि म्हणूनच जवळपास सर्व अग्रमानांकन स्पर्धामध्ये आर्यन भोईर खेळताना पाहायला मिळाला. ती त्याची स्किल आहे, त्याची मेहनत आहे आणि म्हणूनच प्रत्येक जण मेहनत करतोय. बघा, लोकसंख्या वाढत जाईल आणि त्याचमुळे संघ कमी आहेत, व्यावसायिक संघ तितके वाढले तर मग तुम्हाला मौका मिळेल. पण तुमच्याकडे काहीतरी युनिकनेस आहे तर आवर्जून तुम्हाला संघामध्ये घेतलं जाऊ शकतं. नो डाऊट ॲट ऑल. मला तर आर्यनकडनं खूप होप्स होते. मला वाटत होतं इंडिव्हिज्युअली की यावर्षी आर्यन ISPL खेळताना देखील पाहायला मिळेल. चला, यावर्षी नशिबात नाही आहे. येत्या काळामध्ये नक्कीच ती वेळ येईल. आणि याच दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन होतं युवा नेते किरणदादा ठाकरे. वॉट अ बॉलिंग. माना की उम्र मेरी कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है, हे सांगत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय हर्षित. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक वेगळी गोलंदाजीची शैली. परफेक्ट यॉर्कर. वेल बोल्ड, वेल बोल्ड, वेल बोल्ड हर्षित. काय खेळ आहे. मिळालंय की भिवंडी इमर्जिंग मध्ये बालाजी एकर्स क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर आहे आणि तो स्थान टिकवायचा असेल तर मग ही स्पर्धा जिंकावी लागेल. पहिल्या क्रमांकावर जायचं असेल तर ही स्पर्धा जिंकावी लागेल. पण आता गोलंदाजी हर्षीची जबरदस्त राहिलेली आहे. पण आता नवीन जो फलंदाज तनिष गेलाय तर तनिषकडून ती अपेक्षा आहे. 2 फायनल्स जिंकलेल्या आहेत बालाजी 11 या संघाने. त्याचमुळे आता पाहूया, अजूनही जिंकण्याची भूक काय कोणाची कमी होत नसते. पण पाहूया तनिष नेमका काय करतोय. तनिषच्या या शेवटच्या मूववर सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे. आतापर्यंत चेंडू हाताळलेले, त्या षटकाले 5 विकेट मिळवले 3 आणि हॅट्रिकसाठी ओमकारजी शेट्टे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस हर्षितला दिलं जाईल. खतरनाक बॉलिंग करतोय. इम्प्रेस काय असताना सध्या ते हर्षितकडनं पाहायला मिळतं. आणि एक फार कमी वयाचा सध्या तो गोलंदाज आहे आणि आपल्या नावाची छाप सोडताना सध्या सर्वांची मनं हर्षित जिंकतोय. हर्षितसाठी हॅट्रिक बॉल आणि तो चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि प्राईज का लागलं मनीष दादा तुला सांगतो. अगदी मनातून येतं ना की एखादा चांगला खेळतोय, इन फ्युचर तो स्टार बनेल. आज छोटी सुरुवात आहे, भविष्यात जाऊन तो सेलिब्रिटी बनेल. आणि असंच एक सेलिब्रिटी क्रिकेटर विशाल शेठ म्हस्के यांचं आगमन झालं. या आपण त्याचं देखील करूया स्वागत. भाऊ इमर्जिंग क्रिकेटमध्ये खेळतोय. थोडासा प्रश्न मनामध्ये जरूर पडला. आणि वन साईड चाय लवर शोभित चौधरी यांचं आगमन झालं. शोभितचं देखील करूया स्वागत. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन आहे तर दोन्ही प्लस टॉस करायचं आपल्याला. व्यासपीठावरती आपण अगदी पाहताय नुकतेच शुभागमन झालंय ते म्हणजेच आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार आहेत भावेश ठाकरे, त्यांचे बंधुराज किरणजी ठाकरे युवा नेता. आणि भावेश दादाचं अगदी हे स्वप्न होतं की आपल्या भावानं जे काम केलं त्याच्या कर्तृत्वाला सलाम करणारी एक स्पर्धा या ठिकाणी भरवली जावी. व्यासपीठावरती रिग्नेश पाटील, विराज चोरगे, दर्शन तृणाल चौधरी आणि त्या सोबतीनं दर्शन नाईक आणि रवींद्र गुळवी हे सगळे पुरस्कर्ते आहेत. त्या सगळ्यांचा आपण करूया मनपूर्वक आभार. चला टॉस करूयात नेक्स्ट मॅचचा. विराज चोरगे यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. एका बाजूला रुणाल चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला या रुणाल आणि त्या सोबतीनं विराज, दोन्ही बंधुराज आपल्यासोबत. तृणाल आहे का? ओके, थोडंसं करेक्शन होतं. या विराज आपण देखील आपल्या दोन्ही मित्रांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण किरण दादा आपण देखील आणि या आपल्या तिन्ही भावांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. तिकडे एका बाजूला विशाल मस्के दाखल झालाय. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि आमचे अँकर कॉमेंटेटर मनीष पाटील तिकडे उपस्थित आहेत. इट्स ओव्हर टू यू. सर्व युवा उद्योजक नेते, क्रिकेटसाठी समर्पित राहिलेली व्यक्तिमत्व, पुढची पिढी घडवणारी व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी नेहमीच अग्रेसर राहणारे व्यक्तिमत्व तुम्हाला एकाच मंचावर पाहायला मिळते. तर आता हा टॉस इम्पॉर्टंट राहिलेला आहे. तर एका बाजूला कॅप्टन असतील TGC इन्फ्रा प्रोजेक्ट्सचे आणि एका बाजूला हर्षित एंटरप्राइजेस. हे.एल असा द्यायचा आहे कॉल. हू विल गोइंग टू कॉल? कोण देईल कॉल? चला, हर्षित एंटरप्राइजेसचे कॅप्टन हेड कॉल देत आहेत आणि हेड नाणेफेक जिंकलेली आहे हर्षित एंटरप्राइजेस. मी तिन्ही मान्यवर निवेदन करतोय की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण आदरपूर्वक आपल्या आसनावर जाऊन बसून घ्यायचं आहे.
थोडक्यात आपण ती चर्चा करूया. दोन्ही कॅप्टनशी आपल्याकडे वेळ आहे थोडासा. तर हर्षित एंटरप्राइजेस नाणेफेक जिंकले. टॉस तर इम्पॉर्टंट आहे, पण या दुपारच्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? शतरक्षण. आतापर्यंत इमर्जिंगचे किती स्पर्धा तुम्ही खेळलायत आणि त्यामध्ये काय अनुभव आलाय? 3 स्पर्धा खेळलोय आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करू इथं पण. या मैदानामध्ये काही विशेष आठवणी आहेत की या मैदानामध्ये खेळ कसा झालाय? आठवणी तर खूप आहेत, पण जेवढं ताजा होतील का आज पुन्हा एकदा त्या आठवणी ताजा होतील का तुमच्या फलंदाजी किंवा गोलंदाजी माध्यमातून? होतील होतील नक्की. फलंदाजी करायची TGS इन्फ्रा प्रोजेक्ट्स नेडाकडे कसं पाहताय? बॅटिंग करायचे, चांगला चांगला स्कोर उभारण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट फॉर इट. नाणेफेक जिंकून हर्षित एंटरप्राइजेस क्षेत्ररक्षण निवडले. आपल्याला शुभेच्छा. जाऊया समृद्ध कक्षामध्ये. सज्ज असतील संदीपजी पाटील. आपण हात ग्रामीण टेनिस क्रिकेट या YouTube वाहिनीवर पाहतोय युवा नेता चषक. या व्यासपीठावरती आपण काही सन्मान करतोय. आदरणीय संजयजी ठाकरे आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि संजयजी ठाकरे यांना सन्मानित करूयात आपण युवा नेता चषकामध्ये. या स्पर्धेचे शिल्पकार भावेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते. संजय दादा ठाकरे एक प्रेमळ स्वभावाचं असं व्यक्तिमत्व, नेहमीच क्रिकेटवरती असेल किंवा या ठाकरे परिवारावरती दादाचं विशेष प्रेम राहिलं. थँक्यू सो मच संजय दादा, आपण आलात. आपलं मनपूर्वक आभार. आणि शाल आणि या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. यानंतर आपण व्यासपीठावरती सन्मानित करूयात बारामजी भोईर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर बारामजी भोईर यांना विनंती आहे, काका या आपण. आपलं देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेला. त्या सोबतीनं आमचे युवा नेते किरणदादा ठाकरे यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण या स्पर्धेत आलात, त्याबद्दल आपला आभार. आणि बारामजी ठाकरे यांचा देखील बारामजी भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल भावेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते. हा सन्मान या ठिकाणी आपण करूयात. प्रत्येक पाहुण्याचा हेतूची सन्मान हीच ठाकरे परिवाराची ओळख आहे आणि अतिथी देवो भव ही संस्कृती जपताना ही सगळी टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मॅचला होती सुरुवात. अजून सन्मानात आपल्यासोबत तृणाल चौधरी आहेत, विराज चोरगे आहेत, दोन युवा नेतृत्वात. आणि थोड्याच वेळानंतर आपण तृणाल दादा आणि विराजला या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये करू आपण बदलाव आणि आवाज आपल्यासोबत या ठिकाणी जोडला जाईल, तो म्हणजेच आवाज भिवंडीकरांचा लाडका आपला भिवंडीकर संदेश पाटील. थँक्यू सो मच ओमकार शेट्टी आणि मनीष पाटील सर. फार लक्ष चांगला ठेवण्यात आलेला आहे. 46 धावा आणि गोलंदाज जगदी नवीन षटकाला सुरुवात करत आहे आणि स्ट्रायकिंगवर आदित्य पाहतोय. नो स्ट्राईकला पराग. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळायचा होता, गॅपमध्ये चालला चेंडू. शॉर्ट थर्डमॅनचा चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यावर आलेली ही पहिली एक धाव पाहायला मिळते. पहिल्या धावांनी सुरुवात केलेली आहे आदित्य याच्या माध्यमातून. संदेशजी, सामना महत्त्वाचा आहे कारण लक्ष तितकं मोठं नाही बनवता आलं जितकी चर्चा ओमी आणि मी केली होती, कारण गोलंदाजी वरच्या दर्जाची पाहायला मिळाली. पण पाहूया आता बालाजी स्पोर्ट्स या संघाकडून तशी गोलंदाजी पाहायला मिळते का? पहिलं षटक नवीन हातात आहेत. नक्कीच सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या डावामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये निहाल पाटीलला टार्गेट केला होता आणि त्यानंतर आदित्यने चांगला कमबॅक करून दिला. रोहितने चांगली गोलंदाजी केली आणि हर्षितची A1 क्वालिटी राहिली होती. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील झाली होती. अधिक बाउन्स देखील मिळाला होता आणि अगदी पंचांनी सांगितले की हा लेग बायचा धाव आहे, म्हणजे एक्स्ट्रा धाव धावफलकावर जोडला जाईल. धावसंख्या 2 धावा धावफलकावर. काय जिद्द बालाजी स्पोर्ट्स या संघाच्या एकूण एक खेळाडूंची पाहायला मिळते. त्यांना माहिती आहे की जितक्या धावा वाचवल्या जातील तितका प्रेशर कमी पडेल शेवटच्या षटकांमध्ये. म्हणूनच एक एक धाव वाचवण्यासाठी ती मेहनत एकूण एक खेळाडू घेतोय. पहिल्या 2 बॉलवर फक्त 2 धावा बनवल्या गेल्यात यश 11 सावंतराकडून. व्हेरिएशन चांगला आहे गोलंदाजाकडे, हे फार इम्पॉर्टंट आहे. नवीन हा सुंदर असा हेलिकॉप्टर समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे. जेव्हा सर्व गोष्टी चांगल्या होतात तेव्हा धावा देखील कमी बनताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा आदित्यच्या बॅटमधून आलेल्या आहेत. नवीन 3 चेंडूचा खेळ झाला, 3 धावा खर्च केलेल्या आहेत. परागला अजूनही खातं खोळाचं बाकी आहे. व्यासपीठावर आपण पाहताय भिवंडी इमर्जिन संघटनेचे उपाध्यक्ष उपस्थित झालेले आहेत, विराजी चोरगे, आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय की सर्व मुख्य व्यासपीठ शफल झाल्यात आणि आता मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले आणि त्या विकेटची आवश्यकता देखील होती, तो विकेट देखील मिळाला आहे. आपण जसं उल्लेख केला की कमी धावा आहेत, चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच्यावर आलेला हा विकेट आहे.
उत्तम सुरुवात गोलंदाजाची म्हणू शकतोय, कारण एक समोर टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण किती धावा खर्च करायला पाहिजे ते लिमिटेशन लक्षात घेतलं पाहिजे. आणि नवीन ते लिमिटेशन आपण लक्षात घेतलंय आणि एकही मोठा फटका खेचू नाही दिला. उलट पक्षी विकेटचा शोध सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. त्याचमुळे आता अडचणी वाढलेल्या आहेत यश इलेव्हन साविंद्राच्या, कारण 46 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा आहेत फक्त 3. नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम टेंबोली तोसिफ मैदानाच्या आतमध्ये गेलाय. अल्ताफचा बंधू पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. एक पिंच हिटर आहे, मोठे फटके खेळण्याची नक्कीच ताकद आहे, मात्र सध्याची परिस्थिती थोडीशी गंभीर आहे साविंद्रा टीम संघाची. 3 धावा 1 विकेट. नवीन चांगली गोलंदाजी आणि काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये, म्हणून नावामध्येच नाव आहे की नवीन चांगली गोलंदाजी करताना. कटर चेंडू टाकला यावेळी नक्कीच गली पॉइंटवर हलकासा मिसफील्ड, त्याचं कारण की 1 धाव इथे पूर्ण केली गेली आहे. तोसिफ आपलं खातं खोलतोय. टीमची धावसंख्या 4. शॉर्ट फॉर्मॅट आहे आणि त्याचमुळे जितक्या धावा गोळा करता येतील त्या गोळा कराव्या लागतील. त्यातल्या त्यात पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेमध्ये बॅकलिपचा यूज फलंदाजांना करू देत नाही गोलंदाज नवीन, कारण त्याच्याकडे फ्रूट स्लॅड बॉलिंग आहे. प्रत्येक टप्पा वेगळ्या झोनमध्ये आहे, गतीमध्ये परिवर्तन करतोय. वर्सॅलिटी आतापर्यंत गोलंदाज नवीनची पाहायला मिळाले. तर चांगला खेळ पाहतोय. अजून एक डॉट चेंडू इथे टाकला गेलाय आणि कम्मालीची गोलंदाजी आणि पहिला स्पेल आणि पॉवरफुल गोलंदाजी रली नवीनची आपण पाहतोय. बालाजी स्पोर्ट्स सरोडपाडा टीम संघाच्या फलंदाज विनयने चांगली सुरुवात करून दिली होती. अगदी 33 धावा जोडल्या होत्या आणि त्यानंतरचा हा टार्गेट आपण बघितलं तर 46 धावा आणि सुरुवात झाली फक्त 4 धाव्याने या षटकाची. सुरुवात खूप चांगली झाली. चला जास्त वेळ घेऊ नका, यानंतर अजूनही आम्हाला 5 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. एक्झिबिशन मॅच मोजून लक्षात घ्या. एक्झिबिशन मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे, कारण 2 संघ खेळतील. जिल्हा परिषद रांजोळी गट आणि जिल्हा परिषद आमने लोणाड गट. एका बाजूला संगमालक आहेत जिल्हा परिषद रांजोळी गटाचे भावेश ठाकरे आणि जिल्हा परिषद आमने लोणाडचे संगमालक आहेत विराजजी चोरगे. तर ही देखील एक लढत महत्त्वाची असेल. दुपारी 3 वाजता आवर्जून या सामन्याला पाहायला विसरू नका. नवीनचं पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलेलं आहे, प्लस विकेट टेकिंग परफॉर्मन्स त्यांचा राहतोय. आता पुढच्या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 42 धावांची. 18 बॉल्स अँड 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. नक्कीच थोडंसं मिशन अवघड आहे, मात्र क्रिकेट आहे, हे बनवू शकतात. हा षटक फार महत्त्वाचा असेल यश इलेव्हन साविंद्रा टीम संघासाठी. इथून जर धावा आल्या नाही तर मग मॅच 1 साइड होईल. सुनील आलाय गोलंदाज. षटक क्रमांक 2 सुरू होत आहे. VIP टाईज इनकडून गोलंदाजी करताना स्ट्रायकिंगवर आपण पाहतोय की तोसिफ ज्याच्या बॅटमधून एक सिंगल धावली आहे. आपलं खातं खोललं आहे. आता पाहूया अटॅक करतोय का. राईट आर्म ओव्हर द विकेट. रन पहा किती मोठा आहे. सर्कलच्या बाहेरून गोलंदाजी केली जाईल. ठीक. तर व्यासपीठावरती नुकतंच शुभागमन झालं. आदरणीय मंगेशजी चौधरी, संदेशदा, विकी फुलोरे आणि प्रणित पवार यांचं, भावेश ठाकरे यांचा हा सगळा मित्रपरिवार आहे आणि या सगळ्यांचं आपण युवा नेता चषक रांजोळी या स्पर्धेमध्ये करूयात सहर्ष हार्दिक स्वागत. काही वेळात अजून सन्मान आपण करत आहोत. आज अंतिम दिवस. अनेक सारे मान्यवर या व्यासपीठावरती येताना, या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळतील. मॅच देखील आपल्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. क्वालिटी क्रिकेट सध्या मॅचमध्ये रंगत आहे. या आपण पुन्हा एकदा जाऊयात आमच्या दोन्ही समालोचक मित्रांकडे. चांगला खेळ सध्या सुरू आहे. गोलंदाजी चांगली होते आणि विकेट टू विकेट जेव्हा गोलंदाजी होतो ना मनीष सर, मग फलंदाज विचारच करत असतात की एखादा मोठा फटका, आणि या चेंडूवर देखील प्रयत्न झाला होता. डिसिप्लिन असते क्रिकेट खेळण्याचं आणि ते डिसिप्लिन जर तुम्ही जपलं तर मग तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. आणि आतापर्यंत तेच डिसिप्लिन क्षेत्ररक्षकांचं आणि गोलंदाजाचं पाहायला मिळालं. पण आता फलंदाजांना सुद्धा ॲक्टिव्ह मोडवर यावं लागेल, कारण अजूनही वेळ हातात आहे. सामना जिंकण्यासाठी ते प्रयत्न सुरू ठेवावेच लागतील. नक्कीच चांगली गोलंदाजी सुनील पाहतोय आपण. तो सज्ज होत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे. ओ मौका भी दिया और चौका भी दिया. येतोय चौकार. सचिन होता तिथे. झाली आहे चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये नेहमी आपण बघत असतो
इक्वेशन असं आहे की आता येणारे 15 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. तोसिफला संधी देणं म्हणजेच खत्री की घंटी. पुढचा चेंडू. मोठा फटका खेळायचा होता. थोडंसं मुवमेंट जो आहे ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू कट केला होता आणि त्याचं कारण हा चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये आला नाहीये. डॉट चेंडू फार महत्त्वाचा होता गोलंदाज सुनील जाडे. चौकार आला होता, थोडासा दबाव देखील आला होता गोलंदाजावर. कंट्रोल करताना स्वतःला आपण पाहतोय खेळपट्टीवर सुनील. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉंग रनअप, फार मोठा रनअप आहे गोलंदाजाचा. आणि आता स्टॅकिंग पुन्हा एकदा तोसिफ पाहायला मिळतोय. संघर्ष भरा या मॅच. लोअर फुलटा चेंडू. बॅटचा टो चांगला होता, मात्र सध्या तरी फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे आणि गोलंदाजी चांगली आहे. या तीन गोष्टी एकत्र जेव्हा होतात तेव्हा खेळ चांगला होतो आणि तो खेळ सध्या बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीम संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण. प्रत्येकी गोलंदाज 100% देतोय मनीष सर. 100% संदेशजी, कारण ते द्यावंच लागेल. संघामालक व्यासपीठावर आहेत आणि त्यासाठी तो चांगला खेळ होणं अपेक्षित आहे आणि ऑलरेडी त्यांनी तो परफॉर्मन्स पहिल्या डावात सुद्धा केलाच आहे. फक्त तो कंटिन्यू करायसाठी आता ते प्रयत्न चालू आहेत. पुढचा चेंडू सुनील. एखादा मोठा फटका येईल का तोच विचार सध्या होतोय, मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. याही षटकामध्ये एकच चौकार आला आणि बाकीच्या सिंगल धावा आलेल्या आहेत आणि टोटल धावा झालेल्या धावफलकावर 13 धावा. 12 चेंडूचा खेळ समाप्त. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल तोपर्यंत आपण मनीष पाटील सरांसोबत आपण स्वागत सन्मानाकडे आपण बोलणार देखील आहोत. 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. ओळखायचं की या डावाला माझ्याकडून काय मिळालं पाहिजे ते गोलंदाजांनी ओळखलेलं आहे. नवीनने ओळखलंय. नवीनने फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर सुनीलला एक चौकार खर्च करताना आपण पाहिलं, पण त्यानंतर त्याची वापसी सुद्धा पुढच्या 3 बॉलवर पाहायला मिळाली. त्याचमुळे ओव्हरऑल गोलंदाजांनी आतापर्यंत हा डाव सुरू ठेवलेला आहे, पण फलंदाज कधी जॉईन होतील त्याची आपण प्रतीक्षा करतोय. 12 चेंडू 33 धावांची गरज असताना आता प्रत्येक षटकामध्ये किमान 2 मोठे स्ट्रोक्स येणं आता अनिवार्य होऊन बसलेलं आहे, बंधनकारक होऊन बसलेलं आहे. त्यासाठी पाहूया या तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजांना तशी जाग येतील का, कारण वेळेवर जर जाग आली नाही तर मग हे वाईट स्वप्न असेल टीम यश 11 सामिद्रासाठी. अजून एक यंगस्टार गोलंदाज पियुष आलाय. येस, 2 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. चला शतरक्षण लावून घ्यायचे आपण. वेळ समाप्त झालेला आहे. स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरव्हल समाप्त झालेला आहे. मैदानाच्या बाहेर पडायचं पाणी जो घेऊन गेलेला आहे. आता येणारे 12 चेंडू आहेत आणि 33 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे पलटवार करावाच लागेल तिसऱ्या षटकामध्ये. चांगली फटकेबाजी करावी लागेल. तोसिफ याच्याकडे ती क्षमता आहे. सध्याचा खेळ त्याचा बघितला आपण तर 7 धावा बनवल्या त्यांनी आतापर्यंत आपल्या संघासाठी. आणि आता गोलंदाज पियुष आपण पाहतोय, यंगस्टार गोलंदाज. गोलंदाजी सुरू करायची पियुष. आज प्रेक्षणीय लढत आहे. 2 संघ आमने सामने पाहायला मिळतील दुपारच्या क्षेत्रामध्ये. पहिला चेंडू तिसऱ्या षटकाला सुरुवात. तोसिफ सज्ज होत आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, हा स्ट्रोक बनवला नाहीये, मात्र शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत आणि त्याच्यावर आलेले या 2 धावा आपण पाहत आहे. मजबूत काटेकी बल्लेबाज आहे तोसिफ, मात्र रनिंग बिटवीन विकेट फार चांगली आहे. 2 धावा देखील अगदी पूर्ण केलेले आहेत. इक्वेशन जर बघितलं आपण तर अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैच की उल्टी गिनती शुरू हो चुकी है. पीयूष रफ्तार भरी गेंदबाजी करते हुए पुढचा चेंडू पाहतोय आपण. आता मात्र फसला गेलाय आणि आता गोलंदाज विकेट कीपर नक्कीच ही झेल गोलंदाजाची होती असंच मनीष पाटील सर म्हणू शकता. आणि आता ओव्हर थ्रो होतोय आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जात आहे. अगदी तोसिफचा विकेट चालून आला होता मनीष पाटील सर. संदेशजी वारे बदलायला वेळ लागत नाही. बघा एक कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर पाहूया पियुषच्या पहिल्या 2 बॉलवर 4 धावा वसूल केलेल्या. 33चं लक्ष होतं 12 चेंडूंमध्ये. आता 10 चेंडू 29 झालंय. सुटलेल्या कॅचचा फायदा उचलता येईल का असं कित्येक वेळा आपण पाहिलंय सुद्धा. जेव्हा जेव्हा कॅचेस ड्रॉप झालेत फलंदाज आपली आतिषबाजी सुरू करतात. नक्कीच. आणि सध्याचा खेळ बघितला ग्रामीण क्रिकेटचा विचार कर टेंबोली संघ
आणि अल्ताफची बॅटिंग यावर्षी अगदी चांगली सुरू आहे आणि त्यांचाच बंधू आपण पाहता खेळपट्टी सध्या खेळत आहे तौसिफ आणि त्याच्याकडून ही फार अपेक्षा आहे टीमला की येणारे जे 10 चेंडू आहेत त्या 10 चेंडून 29 धावा त्याला बनवायचे आहेत, ही जिम्मेदारी त्याला घ्यायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा पियुष. आता मोठा फटका आहे, झेल सुटली आणि आता भोगतान गोलंदाज पियुष करताना पाहतोय आपण. वारे फिरलेत आणि आकाशाने तारे आता गोलंदाजाला दिसले आहेत. पियुषच्या विरोधात षटकार खेचलेल्या तौसिफने आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 23 वर जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 23 ची गरज आहे. 15 चेंडू 23 बनवले आहेत, आता 9 चेंडू 23 बनवायचे आहेत यश 11 साविंद्राला. अटॅक सुरू झाला, तौसिफ ऑन फायर नाव. षटकार त्याच्या फॅटमधून पाहायला मिळाल्या, धावा झालेल्या आहेत 23 आणि आता अर्ध्या धावा झाल्यात, अजूनही अर्धी धावा बनवायच्या आहेत. म्हणजे पहिल्या 23 धावा ज्या आहेत 15 चेंडूमध्ये आणि आता 9 चेंडूमध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. अजूनही मॅच 50-50 बॅलन्स मॅच आहे. इथून एखादा विकेट जर आला मनीष सर तर पुन्हा एकदा मॅच गरम होऊ शकतो. आता तौसिफला जीवनदान देणं कितपत खतरा होऊ शकतो. बघा, वेळेवर लक्षात येणं गरजेचं आहे की तुमच्याकडून झाले चूक आणि त्या चुकीला सुधारण्यासाठी तुम्हालाच काहीतरी करायचं आहे. तर पियुषलाच ते ओळखावं लागेल की पुढच्या 3 चेंडूंवर माझ्या वतीनं संघाला काय मिळालं पाहिजे. नो डाऊट चूक फार महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये जी चूक आहे ना तिला कुठेतरी लांब ठेवणं फार महत्वाचं आहे. आता पहा स्ट्रेट ड्राईव्ह केलाय सचिन, पुन्हा एकदा चेंडूपर्यंत वेगाने आलाय. आता त्याहून वेग पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजामध्ये, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय आणि आता मॅच सुरू झाली खऱ्या अर्थाने षटकारानंतर. मनीष सर, पहिल्या 2 षटकांपर्यंत वाटत होतं की बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा हाच एक संघ या सामन्यात खेळतोय, पण या षटकापासून असं कळू लागलं की यश 11 साविंद्रा सुद्धा हा संघ आहे जो कुठेतरी काउंटर अटॅक करण्यासाठी सज्ज झालेला आहे. या मागच्या 4 बॉलवर त्यांनी गोळा केलेले एकंदरीत 12 धावा आणि त्याचमुळे रनचेससाठी जो आस्किंग रन रेट हवा होता त्यासाठी आता बरोबरी करण्याची तयारी त्यांची आहे. धावसंख्या 25 झालेत, 8 चेंडू 21 ची गरज. 5व्या चेंडूवर जर विकेट आला नाही तर दबाव बनेल पियुषवर आणि बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीम संघाला. या वर्षीचा नंबर 1 संघ आहे. मागच्या वर्षी संघाला ट्रॉफी जिंकता आली नाही, मात्र या वर्षीची सुरुवात चांगली केली आहे बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीम संघाने. 2 ट्रॉफी जिंकलेल्या आहेत आणि आता पियुषच वाचू शकतो टीमला जर विकेट आला तर. राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑलरेडी 12 धावा आलेल्या आहेत पियुषच्या अगेन्स्ट. आणि आता हा सुंदर असा हा ड्राईव्ह पाहायला मिळतो लॉंगनला. सचिन आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे. अजून एक दुसरी धावा पूर्ण होत आहे का? हो यस, 2 धावा पूर्ण होत आहेत. धावा बनत नाहीये. संघर्ष करते टीम यश 11 साविंद्रा टीम, मात्र संघर्ष नाही तर प्रयत्न करते. आणि नेहमी असं म्हटलं होतं की प्रयत्न ही परमेश्वर. तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल तुमच्या प्रयत्नानं यश मिळेल आणि आता यश 11 साविंद्रा टीम संघाला तो यश मिळालाय, कारण की धावा झाल्या. धाव बलकावर आपण पाहतोय 27, 7 चेंडू 19 धावा. ही आखरी गेम काफी इम्पॉर्टंट गेम आहे मनीष पाटील. चांगली बॅटल या 2 संघादरम्यान संदेजी पाहायला मिळालेली आहे आणि आता आतापर्यंत गोलंदाजांची एक रिदम आपण जर पाहिली तर एकही एक्स्ट्रास त्यांनी नाही खर्च केले, पण अटॅक आता तौसिफचाच पाहायला मिळतोय. सातत्यानं तोच फ्रेममध्ये पाहायला मिळतो. त्याची ताकद, त्याचं टायमिंग, त्याचा अनुभव, त्याचं टॅलेंट, प्रत्येक गोष्ट आता संघाच्या फायद्यासाठी. नाही, नजर बसली आहे. फलंदाजाची प्रत्येकी चेंडू मिडल करतोय, ते फार महत्वाचं असतो. आणि आता मिडल केल्यानंतर मोठा फटका खेळलाय मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटच्या चेंडूवर इम्पॉर्टंट विकेट. तौसिफ बॅक टू डगआउट. का खेळायचाच होता, त्याशिवाय पर्याय नव्हता तौसिफकडे आणि म्हणूनच ते प्रयत्न त्यांचे सुरूच होते. 21 धावा करून तौसिफ बाद झाले. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात आदित्यची साथ देताना. आदित्य सुद्धा पहिल्या क्रमांकापासून, पहिल्या सेकंदापासून या खेळपट्टीवर आहेत. तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 19 धावांची. लेट्स सी हू विल विन दिस मॅच, यश 11 की बालाजी स्पोर्ट्स. 6 चेंडू आणि 19 धावा. गोलंदाज कोण आहे पाहूया आपण, कारण की या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली आहे. यश 11 साविंद्रा टीम संघाने अगदी 14 धावा घेतल्या होत्या, मात्र आता 6 चेंडूमध्ये 19 धावा थांबवायचे आहेत. आणि चालू अंगामध्ये जर
मनीष पाटील सर, मी जेव्हापासून समालोचक करते चालू अंगामध्ये तेव्हापासून मी बघतो की 6वा हा 6 चेंडू 19 धावाचा इक्वेशन आलेला आहे. 3दा झालेला आहे तर 3दा झालेला नाही आहे. आता पाहूया आज पुन्हा एकदा गोलंदाज तयारी करताना रोशन तयार होतोय गोलंदाजीमध्ये. मॅन फ्रॉम वडगर रोहितच आहे तो. नवीन फलंदाज रोहित गेल्या मैदानाच्या आतमध्ये. बारावा खेळाडू मी नेहमी म्हणत असतो, ज्याला नावा माहिती आहे प्रॉपरली त्यालाच पाठवा आपण. ग्रामीणचं क्रिकेट आहे आणि आपल्याला ठाऊक आहे रोहितच आहे. नो स्ट्राईकला आहे. आणि आता गोलंदाज तयारीमध्ये रोशन. पहिला चेंडू फार महत्वाचा असतो दोन्ही संघासाठी. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. मोठा फटका खेळायचा होता. बॅट चांगली, स्विंग चांगला झाला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क या पूर्णपणे झाले नाही आहे. बॅटची एज नक्कीच लागली आहे. इक्वेशन 5-18. स्लो लेग कटर म्हणजेच स्लो पॉइझन अटेम्प्ट तर त्यांनी केला होता, पण बॅट्सविंग अगोदर बॉल बॉडीला ब्रश झाला. एक धाव मिळाली सिंगलची. एक धावची वाढ होते. धावसंख्या पोचते ते म्हणजेच आता 28 जिंकण्यासाठी 5-18 3 षटकार. फार महत्वाचा षटक आहे दोन्ही संघांसाठी. इथूनच समजेल की कोणता संघ जिंकतोय. मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग, फुटवर्क दोन्ही गोष्टी बरोबर मिलअप झाल्या नाही आहेत आणि हा देखील चेंडू डॉट आलेला आहे. याच्यावर आता मॅच बनली आहे बालाजी स्पोर्ट्स सरुरपाटा टीम संघासाठी. आजकाल मीडियम पेस बॉलर सुद्धा खूप चांगल्या फिरकीची मदत घेतात आणि चांगली बॉल ग्रिपिंग आहे रोशनकडे. बॉल किती डिग्रीने वळतो ते आपण पाहू शकतोय. हातभर वळण घेण्याची क्षमता रोशनच्या गोलंदाजीमध्ये आहे. त्याचमुळे फलंदाज थोडेसे संभ्रमात. आता पूर्णपणे स्वतःला शपल केला आणि त्याच्यावर आलेला हा मोठा फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स येतोय. चौकार. मी आहे ना तीच भूमिका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज घेताना पाहायला मिळतात. रोहित जरी शेवटच्या षटकासाठी आलेत पण 100% कमिटमेंट ते देत आहेत. 4 धावा वाढतायत. धावसंख्या 32. जिंकण्यासाठी 3 चेंडू 14ची गरज, म्हणजे पुढच्या बॉलवर किमान 2 धावा. 4 तर आणि 6 आल्या तर मग फायदा. पण पाहूया सामना शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचतोय का. दोन्ही संघांनी एकमेकांना चांगलीच टक्कर दिलेली आहे. पाहूया या शेवटच्या 3 बॉलवर बाजी कोण मारते. नक्कीच मागच्या 6 चेंडू नंतर बाउंड्री आली आहे रोशनच्या अगेन्स्ट आणि रोशनला इथून आता कमबॅक करावाच लागेल आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 14 धावा बनवायच्यात. म्हणजे फलंदाज इथून मोठा फटका खेळतानाच पाहायला मिळेल रोहित. लेफ्ट आर्म गोलंदाज VIP डाईस इन कडून पुढचा चेंडू टाकण्याची तयारी करत आहे. आता हा चेंडू पाहतोय की आपण सरळ निघून गेलाय आणि अगदी बाउन्सर चेंडू पाहतोय. गुडलँड्स वरून बाउन्स झाला होता आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आता चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे, म्हणून आपण म्हणू शकता की या मॅचवर सध्या तरी राज्य गाजला गेलाय. बालाजी स्पोर्ट्स सरुरपाटा टीम संघाचा चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. नक्कीच पिचच्या अगेन्स्ट 14 धावा आल्या. आता तो टेन्शन माइंड जो असेल तो फ्रेश असेल. पुढचा चेंडू आणि हा पाहतोय की आता समोरच्या दिशेने उडवलाय आणि त्याच्या खालती शतरक्षक आहे आणि त्याला पाहतोय की चांगला झेल विनेशच्या माध्यमातून विकेट. ईशांत पोचलेले आहेत. शेवटच्या बॉलवर 14ची गरज. हे सुद्धा वडघरचेच फलंदाज आहेत. पाहूया ईशांत शेवटच्या बॉलवर आपल्या पद्धतीनं, आपल्या अनुभवानं, आपल्या प्रतिभेनं, आपल्या तारुण्यानं कसा स्ट्रोक खेळत आहेत. सर शॉर्टकट म्हणा ना तुम्ही, त्याची शैली पहा पोलार्ड आहे आणि नक्कीच त्या अंदाजाने एखादा मनोरंजन हो शेवटच्या चेंडूवर त्याला धाव देखील बनवता आली नाहीये. तर अशा प्रकारे हा सामना जिंकला येत आहे. बालाजी स्पोर्ट्स सरुरपाटा टीम संघाने हा सामना जिंकला. खूप खूप अभिनंदन आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच. आज ज्याच्या बॅटनं षटकार चौकार पाहायला मिळाले, अगदी 33 धावांची लुटमार केली त्या खेळाडूने. नाव आहे विनय इज अ मॅन ऑफ द मॅच. O2 मनीष सर. चला काही सन्मान आपण घेणार आहोत मुख्य मंचावर. मी आदरणीय किरणजी ठाकरे आणि आदरणीय भावेजी ठाकरे आपणास विनंती करतोय की पुढील मान्यवरांचे सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचे आहेत. युवा नेता चषकाचे आयोजक
आदरणीय भावीजी ठाकरे आणि किरणजी ठाकरे या स्वागत कक्षामध्ये आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान होणार आहेत. आदरणीय तृणालजी चौधरी आपण यायचे. आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाईल. मैत्री जपत असताना आपल्या मित्रानं एक उपक्रम हाती घेतला असताना आपली देखील साथ आपल्या मित्राला मिळाली पाहिजे आणि म्हणूनच आपला बहुमूल्य वेळ आदरणीय तृणालजी चौधरी यांनी या स्पर्धेसाठी राखलेला आहे. तर तृणालजी आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि सन्मान होतोय भावेशजी ठाकरे आणि किरणजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. युवनेते चषकाच्या माध्यमातून सन्मान होतोय आदरणीय तृणालजी चौधरी यांचा. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अशीच मैत्री जपत राहा हा ठाम विश्वास आम्हाला आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. तसेच टिमकर गावचे तृणालजी चौधरी जे बर्फानी बाबा डेव्हलपर्सचे ओनर आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत तृणालजी. चला यानंतर आपण आदरणीय विराजी चौरगे आपण यायचंय. बालाजी स्पोर्ट्स या संघाचे संघमालक आहेत. तसेच ओमकारने जसा उल्लेख केला की जवळपास सर्व स्पर्धांमध्ये बालाजी हा संघ खेळतो, वेगवेगळ्या नावाने खेळतो. इमर्जिंगमध्ये बालाजी स्पोर्ट्स या नावाने हा संघ खेळतोय, ज्याचे ओनर आहेत आदरणीय विराजी दयानंद चौरगे. आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक